मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, काल या मालिकेचा एपिसोड जरा उशिरा आला. एपिसोड उशिरा आला ना की मला देणं जरा जमत नाही, पण चला आजचा एपिसोड लई भारी आहे, लई खास आहे, खूप आवडणार तुम्हाला ऐकायला. बघत रहा बाई तुझा आशीर्वाद. काल आपण पाहिलं होतं या मालिकेमध्ये की अवनीला कळतं तिच्या वडिलांची तब्येत ठीक नाहीये. ती सहज दुसऱ्या नंबरवरून म्हणजे त्या राजाच्या भावाच्या मोबाईलवरून फोन लावते आणि तिला कळतं की तिचे वडील दवाखान्यात ॲडमिट आहे, म्हणून ती तिच्या वडिलांना भेटायला आली आहे. पण तिथे गेल्यावर तिची आई तिची हेटाळणी करते आणि तिला म्हणते, तू का आली आहेस इथे, तू मेली आहेस आमच्यासाठी, निघून जा इथून, असं म्हणून ती अवनीच्या गालात पण मारते. सगळं विसरून अवनी म्हणजे ॲक्च्युली तिने राजासोबत खोटंच लग्न केलंय, तिला विवांसोबत लग्न करायचं नव्हतं म्हणून. आणि इकडे या राजाच्या आत्याने शाप दिलाय की यांच्या घराला कधीच बाईचा आशीर्वाद लागणार नाही. त्याचं कारण त्या आत्याला ते घर घ्यायचं आहे. तिच्या वाटेची वडिलोपार्जित संपत्ती त्या आत्याने आणि त्या राजाच्या काकाने मिळून विकली. पण आता राजाच्या घरावर आणि राजाच्या वडिलांच्या इस्टेटीवर यांचा डोळा आहे, म्हणून हे सगळे यांचे प्रयत्न चालू आहेत. काही प्रेक्षकांची मागणी होती की मागचा एक इतिहास सांगा, म्हणून थोड्या वेळात पटकन सांगितला. अवनीच्या आईने तिला खूप हेटाळलं आणि सांगितलं की तू आमच्या आयुष्यात नाहीयेस, तू मेलीयस आमच्यासाठी, खबरदार तुझ्या वडिलांना बघशील तर. पण अवनीचा जीव तुटत असतो. ती म्हणत असते की मला बघू दे आई वडिलांना. तेवढ्या तिची वहिनी येते तिथे आणि ती तिला समजून सांगते, अवनी तू इथे का आली आहेस. अवनीच्या आईने तर तिला निक्षून सांगितलंय मंडळी की तिला आई म्हणायचं नाही म्हणून. आता त्या मोठ्याने बोलत असतात तेव्हा एक सिस्टर येतात तिथे आणि ओरडतात, किती मोठ्याने बोलताय तुम्ही. आता ती अवनीची वहिनी सॉरी म्हणते सिस्टरला. हा विवान तिथेच आहे बरं का मंडळी. या विवाने काल चुगली केली. अवनी वडिलांना भेटायला तयार नाहीये असं त्याने घरच्यांना सांगितलंय अवनीच्या. त्यामुळे तिच्या घरच्यांचा आणखीनच गैरसमज झालाय अवनीबद्दल. अवनी रिक्वेस्ट करत असते तिच्या वहिनीला, मला एकदा भेटू दे ना ग वहिनी, बाबाला प्लीज. पण आता अवनीची आई म्हणत असते, ही अजून इथेच आहे का. अगं मनाची नाही निदान जनाची तरी लाज बाळग, निघ इथून. तुला तुझ्या वडिलांच्या इज्जतीचा पण विचार आला नाही, ड्रायव्हर सोबत पळून गेलीस, काहीच कसं वाटलं नाही तुला, सगळे संस्कार धुळीला मिसळलेस, तू का आलीयस, असं तिची आई तिला बोलत असते. नॉर्मली कुठले आई वडील हीच रिॲक्शन देणार. अवनी समजून सांगायचा प्रयत्न करत असते की असं काही नाहीये, मला सांगायचंय तुम्हाला, गैरसमज दूर करायचा आहे, बाबांशी बोलू दे. पण आता ती अवनीची आई तिला वडिलांना भेटूच देत नाही. आणि या सीन मध्ये आपण बघतोय ही आत्या, राजाची आत्या लई खुश झाली आणि म्हणते, गेली याच्या घरातली बाई पळून गेली. ते अण्णा पण घरी आलेत बरं का. मंडळी मी खूप हसले बरं का आज हा एपिसोड पाहिल्यावर, कारण या दोंडी अण्णांनी त्या आत्याची चांगली जिरवली बरं का आज. ही आत्या आहे ना ती फार खुश होते. तिला असं वाटतंय की अवनी आता घर सोडून निघून गेली आहे, त्यामुळे ती टेप रेकॉर्डर घेते आणि नाचायला लागते आणि म्हणते, आता सगळ्या जगाला ओरडून सांगणारी मी, माझा श्राप खरा ठरला, या धोंड्याच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणारच नाही. तिने कॅसेट आणि टेप रेकॉर्डर आणलाय, त्यात कॅसेट वाजवतीये गाण्याची. आता धोंडी अण्णा तिची गंमत पाहता तिला बोलू देतं काय काय बोलू द्यायचंय ते आणि मग तिला भारी पिन मारता बरं का. ही आत्या फार नाचत असते, धोंड्या डान्सिंग लाइटिंग, नाचतेच बघ आता, गेली तुझी सून पळून. आता त्या धोंडी अण्णा समोर येते ती आत्या आणि त्यांना आणखीन चिडवत असते, अरे माझा शाप या जन्मात काय, पुढचं 7 जन्मात खोटं ठरणार नाही, तुझ्या घराचा उंबरठा कोणीच बाई ओलांडणार नाही, डान्सिंग लाइटिंग डान्सिंग, असं म्हणून ती चिडवत असते तिच्या स्वतःच्याच भावाला आणि म्हणते, तुझी पहिली बायको मेली, दुसरी तू मारली. पण यांनी मारलेलं नाहीये बरं का मंडळी त्या बायकोला, तो एक वेगळाच इतिहास आहे. तर असो, आता ते धोंडी अण्णा तिला काय उत्तर देतात बघा. ती आत्या म्हणत असते, आलेली सून पण तुझी फर्रकन पळून गेली. अरे बहिणीचा हिस्सा मारून कोणत्याच भावाचं भलं होत नाही. अरे तू माझ्या नावावर इस्टेट कर, तुझ्या लेकराला घेऊन दूर जाय, लांब गेल्यावर तुझ्या पोरांची बी लगीन होती. ते धोंडी अण्णा तिला उत्तर देतात, अगं ए सुलक्षणे, दुसऱ्याच्या घरात झाकायपेक्षा स्वतःच्या घरात बघ काय चाललंय. तर त्यावर ही आत्या म्हणते, काय बोललास तू. ते अण्णा म्हणतात, इकडे तू डान्सिंग लाइटिंग कर, माझ्या दुःखात आनंद मान, पण तिकडे तुझ्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलंय. ती आत्या घाबरते आता आणि म्हणते, ए खोटं बोलू नको धोंड्या, तुझ्या तोंडात किडे पडतील बरं का. ते अण्णा म्हणतात, खोटं कशाला बोलू, बघ जरा जाऊन, अगं मोठा संसार थाटलाय तुझ्या नवऱ्यानं तिकडे दुबईमध्ये, आणि आता त्याची बायको पोटशी पण आहे, डान्सिंग लाइटिंग. ती आत्या आता पळत रडत घरात जाते. तेवढ्यात नमी येते. नमी म्हणजे या आत्याची मुलगी. ती म्हणते, ए मामा काय बोललास तू आईला, खरंच माझ्या बापानं दुसरं लग्न केलं का रे. धोंडी अण्णा म्हणतात, नाही ग कुठं, मला थोडी माहिती आहे काय चाललंय तुझ्या बापाचं, ते उगा मी आपलं त्या तुझ्या माईला काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. अगं तुझ्या आईला तो आसुरी आनंद झाला ना, म्हणून ते थांबवायसाठी बोललो मी. इकडे हे सगळे भावंड हसायला लागतात आणि म्हणतात, चला रे चला जेवायला चला. तो धन्या म्हणतो, अरे ती आत्या कशी बोलते आपल्या वहिनीबद्दल.
ते यशादादा म्हणतो चला चला पोटभर जेवा ना, आपापल्या कामाला निघा, माझा स्वयंपाक झालाय. इकडे अवनी अजून रडतेच आहे, पण तिची आई मात्र तिच्यावर काही दया करत नाहीये. अवनी म्हणत असते आई माझं ऐकून तरी घे ग प्लीज. पण आता ती आई म्हणते तू रडू नकोस, इथे येऊन माझ्या समोर, माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये. हे सगळं जे झालंय ना तुझ्यामुळे झालंय, आता पुन्हा आम्हाला तोंड दाखवू नकोस, निघ इथून. पण अवनी म्हणत असते आई तू चीड, मला मार, पण मला एकदा बाबाला भेटू दे ना. पण आता तिची आई डायरेक्ट म्हणते की तुझे वडील जर जिवंत राहावे असं तुला वाटत असेल तर जा इथून. आता अवनी वाद घालत असते तेव्हा तिची वहिनी तिला बाजूला नेत म्हणते अवनी तू ये इकडे, चल माझ्यासोबत बाहेर. अवनी आता तिच्या वहिनीला म्हणत असते अगं वहिनी मला बाबा कसे बघू देत ना. अवनी म्हणते अगं बाबांची तब्येत नाजूक आहे अवनी, सध्या त्यांना भेटायचा विचार करू नकोस. अवनी म्हणते असं का बोलतेस वहिनी, बाबा आहेत ना ते माझे. अवनी म्हणते आत्ता आठवलं, सॉरी अवनीची वहिनी म्हणते आत्ता आठवतंय का तुला, एकदाही विचार नाही केलास ना बाबांचा पळून जाताना. त्यावर आता ती अवनी म्हणते वहिनी तू पण अशी बोलतेस मला, तू सुद्धा. वहिनी म्हणते तू सुद्धा म्हणजे अवनी तू कधीपासून एवढी कठोर झालीस ग, बाबाला काही झालं तरी तुला काही फरक पडणार नाही अशी म्हणालीस तू. अवनी म्हणते हे तुम्हाला कोणी सांगितलं. तिची वहिनी म्हणते विवाहाने सांगितलं आम्हाला सगळं, तू असं बोललीस म्हणून. त्यावर ही अवनी म्हणते अगो काहीतरीच काय, तो विवान तुम्हाला येऊन काही सांगेल आणि तुम्ही त्याच्यावर कसं काय विश्वास ठेवता, तुम्ही स्वतःच्या मुलीवर विश्वास ठेवत नाही आहात. त्यावर आता ती वहिनी म्हणते अगं महेशला येऊन सांगितलंय विवाने सगळं, तू महेशला ओळखतेस ना, महेश कसा आहे. अवनी तू आता जा इथून, महेश कुठल्याही क्षणाला येईल. अवनी आता तिथेच बसलेली असते पण रडते ती खूप. आता ती वहिनी समजून घेते अवनीला आणि म्हणते अवनी तू रडू नकोस. आता अवनीची वहिनी राजाकडे बघत असते बरं का, आणि म्हणते अवनी तू शांत हो, रडू नकोस, आता तुझी बाजू ऐकून घ्यायला मला वेळही नाही आणि ती परिस्थिती पण नाहीये. तू एक काम कर, माझ्या आई वडिलांकडे जा, मी त्यांना सांगते फोन करून, तू तिथे राहा काही दिवस, बघू आपण परिस्थिती निवळल्यावर बोलूयात, तू लवकर निघ आता इथून. असं म्हणून ती वहिनी निघून जाते. आता अवनी दवाखान्यातून जात असते बरं का. आता अवनीची वहिनी येऊन सांगते अवनीच्या आईला की ती गेली म्हणून. अवनी आता राजाला म्हणते मला स्वाती वहिनीच्या घरी सोडशील का रे. राजा म्हणतो हा चला ना. अवनी आता रडून म्हणते बघ ना रे राजा, कोणीच माझ्यावर विश्वास दाखवत नाहीये, मला बाबाला भेटू पण देत नाहीये, मी खरंच वाईट आहे का रे एवढी. बघ ना एकदाच बाबांना भेटायचं होतं, हे सगळं या मंगळसूत्रामुळे होतंय, मी हे काढूनच ठेवते. असं म्हणून आता ती काढत असते मंगळसूत्र. राजा तिला म्हणतो हे बघा इथे काहीही बोलू नका, चला बरं तुम्ही आधीच चला इथून. असं म्हणून राजा आता तिला त्या वहिनीच्या माहेरी घेऊन जातो. पण तिथे पण अवनीला बिचारीला नकारच मिळतो बरं का प्रेक्षकांनो. मालिकेची स्टोरी ना लय भारी आहे. हा विवान अवनीचा पाठलाग करताना दाखवलाय, म्हणजे तो अवनीवर सतत लक्ष ठेवत असतो. तर असो आता इकडे हा यशोदादा त्याच्या कामावर गेलेला असतो, तेव्हा काम करता करता त्याचे सहकर्मचारी आहेत ना, ते एकमेकांमध्ये बेट लावलेली असते त्यांनी, आणि ते एकमेकांना म्हणत असतात चल दे 100 रुपये. त्यावर हा निळ्या शर्टवाला माणूस म्हणतो चल रे 50च ठरले होते. यशोदादा त्यांना विचारतात काय रे काय चाललंय तुमचं, कशावर चॅलेंज लावली होती तुम्ही. ते माणसं म्हणतात अरे तुमच्या राजाची बायको पळून जाणार हे आम्हाला माहित होतं, हा म्हणत होता पळून जाणार आणि मी म्हटलो नाही पळून जाणार, पण हा जिंकला ना, याला 100 रुपये द्यायचे आहेत. आता जेव्हा हे असं बोलतात तेव्हा यशोदादाला फार राग येतो. यशोदादा म्हणतात काय रे काही वाटतं का तुम्हाला, दुसऱ्याच्या लेकीबाळीबद्दल सुनेबद्दल असं बोलता, तुम्हाला काहीच कसं वाटू नाही राहिलं रे. अरे तिच्या वडिलाला भेटायला गेली ती, अरे तिच्या वडिलांची तब्येत ठीक नाही म्हणून गेली ती, पोरींना सासर माहेर दोन्ही बाजू सांभाळाव्या लागतात, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही रे. मग लगेच यशोदादाचे कर्मचारी असतात ना सोबतचे, ते म्हणतात चुकलं आमचं, चुकलं यशोदादा. आता यशोदादा चिडून म्हणतो लोकांच्या गोष्टीत तोंड खुपसणं जरा बंद करा, कामाकडे लक्ष द्या. आता यशोदादाला राग आलाय खरंच की प्रेक्षकांनो, बघा ना लोकांना स्वतःची कामं सोडून दुसऱ्यांच्या घरात इंटरेस्ट किती असतो ना. असो आता अवनी आली आहे बघा त्या तिच्या वहिनीच्या माहेरी. आता अवनी आल्या ती स्वाती म्हणजे तिची जी वहिनी आहे तिने कदाचित तिच्या वडिलांना आधीच फोन करून सांगितलं की अवनी तिथे येणार आहे. अवनी आता तिथे वर चढत असते, अपार्टमेंट आहे त्यांचं समथिंग किंवा बंगला असं काहीतरी आहे बघा. आता अवनी राजाला म्हणते राजा तू इथेच थांब. राजाला तिने दारातच थांबवलंय. आता ते वडील बोलत असतात स्वातीशी, हो स्वाती हो मी काळजी घेईल, तू नको टेन्शन घेऊस, आली बघ ती, तू सांगितलं ना आली अवनी, असं म्हणून ते फोन ठेवून देतात आता स्वातीचा म्हणजे अवनीच्या वहिनीचा. अवनीला ते म्हणतात ये बेटा अवनी ये. आता अवनी आल्या ते म्हणतात अवनीला बेटा टेन्शन नको घेऊस, मला स्वातीने सगळं सांगितलंय, तू काळजी करू नकोस, हे तुझंच घर समज आणि तुला पाहिजे तितके दिवस इथे निर्धास्तपणे राहा. अवनी आता त्यांना नमस्कार करते आणि बसते तिथे सोफ्यावर. तेवढ्यात त्या स्वातीची आई येते बरं का, आणि तिच्या नवऱ्याला म्हणते अहो जरा इकडे येता का, म्हणजे अवनीच्या वहिनीची आई. आता ते किचनमध्ये जातात तेव्हा ती वहिनीची आई म्हणते तुम्हाला काही कळतं का, अक्कल आहे का तुम्हाला, अहो तुम्हाला समजत नाही का, त्या अवनीला तुम्ही आपल्या घरात राहायला देताय, महेश रावांचा राग ओढवून घेताय तुम्ही, आपल्या जावयाला आवडणार नाही ते.
महेश म्हणजे अवनीचा भाऊ. आता ते अवनीचे वहिनीचे वडील म्हणतात की अगं असं काय करतेस, ती संकटात आहे बिचारी, तिला आपल्या मदतीची गरज आहे. पण ती अवनीच्या वहिनीची आई काही ऐकत नसते. ती म्हणत असते तुम्हाला काही समजत नाही, आपले जावई बापू चिडतील, तिला आत्ताच्या आत्ता जायला सांगा बरं इथून, तुम्ही सांगता का मी सांगू. अवनीने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. आता ते बाहेर येतात बरं का. तर ती वहिनीची आई अवनीला खूप दूषणं लावत म्हणते काय ग, तुला काहीच कसं वाटलं नाही, तुझ्या वडिलांची इज्जत घालवताना खुशाल ड्रायव्हर सोबत पळून गेलीस ग तू. अवनीला खूप इन्सल्टिंग फील होत असतं, पण काय करणार, तिच्याकडे उत्तर द्यायला उत्तरच नाहीये. आता ती निघून जाते बरं का बाई तिथून, अवनीला असं काय बाय बोलून. आणि ते वडील म्हणतात तू नको टेन्शन घेऊ बेटा, तुला जितके दिवस राहायचं तितके दिवस राहा इथे. पण अवनीला माहिती आहे तिला इथे राहता येणार नाही, तरी सुद्धा तिची मजबुरी आहे म्हणून ती तिथेच राहायचा विचार करते बरं का मंडळी. आणि बघा आता नेमका इथेच एक ट्विस्ट येतो. मस्त आहे प्रेक्षकांनो ही मालिका, तुम्हाला आवडते ना या मालिकेची कथा. सगळेच कलाकार पण त्यांनी फ्रेश घेतलेत, चेहरे नवीन असल्यामुळे बघायला पण जरा इंटरेस्ट येतो. अवनी आता राजाशी बोलायचं म्हणून बाहेर आली आहे बरं का. अवनी ठरवते काही झालं तरी इथेच राहूया सध्या. अवनीला विचारतो राजा, काय अवनी मॅडम सगळं ठीक ना. आता अवनी म्हणते नाही रे, मला वाटलं होतं सगळं ठीक होईल, म्हणजे घरातून निघून गेल्यावर सगळं ठीक होईल, खोटं लग्न झाल्यावर ठीक होईल, पण नाही रे राजा, काहीच शांत होत नाहीये, काहीच व्यवस्थित नाहीये, सगळं बिघडतच चाललंय रे. राजा म्हणतो अहो मग इतकं काय टेन्शन घेताय, काही दिवसाचाच लोड आहे, नका टेन्शन घेऊ, होप चांगली मोठी तोफ असते, पण पुढे काय करणार आहात तुम्ही. अवनी म्हणते आता पुढे काय करणार आहे मी, काहीच करणार नाही, हे सगळं सावरायला आता मला वेळ लागेल रे, मी भेटते बाबांना आणि सगळं सांगते. राजा म्हणतो पण ते रागवलेत ना तुमच्यावर. अवनी म्हणते होईल रे त्यांचा राग शांत, मी मुलगी आहे त्यांची आणि त्यांना मला स्वीकारावंच लागेल. खरंच तू मला खूप मदत केलीस रे राजा, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुझे खूप पैसे खर्च झाले असतील ना. राजा म्हणत असो नाही नाही तसं काही नाहीये. मग अवनीला तो म्हणतो मी थांबू का इथे तुमच्यासाठी. अवनी म्हणते नको रे राजा, मी करेल मॅनेज, तू जा, बाय हां. मग राजा म्हणत असतो हो हो बाय. आता राजा जाणार तेवढ्यात अवनी त्याला आवाज देते बरं का आणि म्हणते राजा एक मिनिट थांब, ऐक ना, अरे तू बरंच काही केलंस रे माझ्यासाठी आणि माझ्यामुळे तुझे बरेच पैसे पण खर्च झाले ना. राजाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं बरं का. राजाला अवनी लय लय म्हणजे लय आवडते बरं का मंडळी, पण अवनी त्याला ड्रायव्हरच समजते. अवनीच्या मनात काही त्याच्याबद्दल भावना नाही आहेत, तिला फक्त तिचं करिअर महत्त्वाचं आहे. विवान तिला त्रास देत असतो, तिच्यावर कुरघोडी करत असतो, म्हणून तिला त्या विवानशी लग्न करायचं नसतं. ज्यांना या मालिकेची कथा माहीत नाही ना त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा, मी एखादा डिटेल व्हिडिओ या मालिकेच्या कथेवर नक्की करेल. अवनी आता तिच्या हातातली सोन्याची अंगठी राजाला देत म्हणते हे घे, तुझे खूप पैसे खर्च झाले ना, याच्यामुळे तू जरा तुझे पैसे काढून घे. आता इकडे त्या आत्याचा एक छोटा सीन दाखवला आहे याच्यानंतर. राजाला फार वाईट वाटतं बरं का, अवनीने त्याच्या भावनेची किंमत पैशात केली म्हणून, पण तो तसं पूर्णपणे बोलून दाखवत नाही. पुढे फार छान ट्विस्ट येणार आहे बरं का मंडळी. ही आत्या तिच्या नवऱ्याला व्हिडिओ कॉल करून झापायला लागते. तिचा नवरा गेलाय दुबईला, या आत्यानेच पाठवलंय त्याला कमाई करायला. आता फोन केल्या गेल्या तिचा नवरा खुश होतो आणि म्हणतो अरे वा, माझ्या बायकोचं काहीतरी मोठं काम झालेलं दिसतंय म्हणून बायकोचा फोन आलाय. ती आत्या आता रडते पडते, तिच्या नवऱ्याला शिव्या शाप देते, तुमचं कधी भलं होणार नाही, मला सवत आणली ना तुम्ही. काही समजतच नाही तिच्या नवऱ्याला नेमकी काय बडबडते. तेवढ्यात नमी येते आणि नमी हसायला लागते. नमी म्हणजे या आत्याची मुलगी. तो नवरा म्हणत असतो आत्याचा अगं हे काय बोलतेस तू सुलक्षणे, अगं मी कुठे दुसरं लग्न केलं, काही बोलते का, इथे एक सांभाळता येईना मला, दुसरी कुठं मानगुटीवर ठेवू. पण ती आत्या मात्र रडत असते आणि रडतच असते. मग नमी येते या दोघांच्या मध्ये आणि नमी हसायला लागते. आत्या म्हणते तू हसते काय नमे, माझ्या परिस्थितीवर हसू येत आहे का तुला. तिची वडीलही तिकडनं म्हणतात अगं नमे हसू नको, तुझी माय बघ मला काय बोलते. नमी म्हणते अरे देवा बाबा असं काही नाहीये, तुम्ही नका काळजी करू. त्यावर आता तिचे वडील म्हणतात अगं पण ही काय बोलते. मग नमी क्लिअर करते की असं काही नाहीये, मामाने हिची गंमत केली जरा आणि ही लगेच सिरियस झाली. ती आत्या म्हणते नमे तुझ्या समोर धोंड्या बोलला ना मला तसं. नमी म्हणते अगं तो मजा करत होता तुझी, तू त्याला काय बाय बोलत होती, मग तो तुला काय बाय बोलणार नाही का. आता इकडे व्हिडिओ कॉलमध्ये त्या नमीचे वडील म्हणतात काय ग तुला अक्कल आहे का काही, मला शिव्या शब्द देऊ राहिली, दुश्मनाचं ऐकून कुठं फेडशील हे पाप. ती आत्या म्हणते अगं बोल नका, काम करा. तिच्या नवऱ्याला ती धमकी देत म्हणते आणि दुसरं लग्न केलं ना स्वप्नात सुद्धा तर बघा याद राखा माझ्याशी गाठे. आता फोन ठेवून देते ती आणि मग म्हणते ही आत्या मनाशीच त्या धोंड्याला ना सोडणार नाही मी, त्याला ना त्रासून टाकेल, बघच आता काय करते मी. नमीलाच बोलत असते ती.
असो, आता इकडे अवनीने दिलेली सोन्याची अंगठी राजा तिला वापस देत म्हणतो, ही राहू द्या तुमच्याकडे, मला याची गरज नाही. आणि तसंही मॅडम मी या अपेक्षेने हे सगळं केलं नाही. तुमची स्वप्न आहे, तुमची करिअर आहेत म्हणून मी तुमच्यासाठी हे केलंय. हे फक्त तुम्ही लक्षात राहू द्या. काय आहे ना मॅडम, म्हणजे आता तुम्ही असं काही डोक्यात घेऊ नका हो. मग अवनी म्हणते, तुला खरं सांगू राजा, आता ना माझ्या स्वप्नांपेक्षा करिअरपेक्षा मला माझ्या वडिलांची काळजी आहे रे. मी 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 त्यांना समजवेल बघ, त्यांना सांगेल की हे लग्न खोटं आहे, हे मंगळसूत्र खोटं आहे. मी त्यांच्या समोर हे काढून फेकून देईल रे. मी लग्न केलेलंच नाही आहे. मी सांगेल, सगळं सांगेल मी माझ्या वडिलांना. ते ऐकतील ना रे राजा माझं. राजा म्हणतो, हो ऐकतील ना. तसं पाहायला गेलं तर राजाला वाईट वाटतंय, त्याला अवनीला सोडावंसं वाटत नाहीये. अवनी आता राजाला म्हणते, तुझे भाऊ तुझे अण्णा खूप चांगले आहेत रे, तू नशीबवान आहेस. त्यांना माझ्याकडनं थँक्स सांग. आणि तुला सुद्धा खूप खूप थँक्यू राजा. आपला काही संबंध नसताना तू माझ्यासाठी बरंच काही केलंस. थँक्यू सो मच. मी हे कधीच विसरणार नाही. आणि राजा तुला खरं सांगू का, तुझी जी कोणी बायको असेल ना ती खूप नशीबवान असेल रे, खरंच. राजाला मनातून खूप दुःख होत असतं, पण तो अवनीच्या या सगळ्या बोलायला काही रिॲक्ट पण करत नाहीये, फक्त ऐकून घेतोय तो तिचं बोलणं. अवनी त्याला म्हणते, काळजी घे हं राजा. राजा आता तिला एवढंच शब्द म्हणतो की मला तुमच्यापेक्षा जास्ती माझ्यापेक्षा जास्ती तुमची काळजी वाटते. अवनी म्हणते, नको काळजी करूस, मी समजवेल माझ्या वडिलांना. अरे तू माझ्या बाबांचा राग पाहिलास, त्यांचं खूप प्रेम आहे रे माझ्यावर, ते समजून घेतील मला, मी लाडकी आहे ना त्यांची, ते मला समजून घेतील बघ, ऐकतील ते माझं, सगळं छान होणार आहे बघ. अवनीला सगळं पॉझिटिव्ह वाटतंय, पण राजाला मात्र टेन्शन आलंय. राजा म्हणत असतो, थोडासा वेळ घ्या, म्हणजे माझ्या घरच्यांच्या जीवावर उठू शकतं हे सगळं. तुमचे भाऊ आहे ना ते फार डेंजर आहे, म्हणजे सध्या लगेच सांगू नका, म्हणजे तुमचे काही दिवस होऊ द्या आणि मग बोला तुमच्या वडिलांना, मग सांगा. मी माझ्या घरच्यांना समजून सांगेल सगळं तोवर, प्लीज हां. अवनी त्याला ओके म्हणते आणि आता निघून जाते घरात. पण आता अवनीला पण अवनीपेक्षा जास्ती राजाला काहीतरी निगेटिव्ह फील होत असतं, म्हणून राजा आता तिथेच थांबतो बरं का मंडळी. पण आजचा हा भाग इथेच संपून जातो. उद्याचा प्रोमो लय झकास दाखवलाय ते. पण राजा मनात इथे विचार करतो, देवी आई, माझ्या आत्याचा हा शाप किती दिवस भावणार आहे आम्हाला, काहीतरी कर, आमच्या घरात पण बाईचा आशीर्वाद लाभू दे, असं तो बोलतो आणि तिथून निघून जात असतो. पण तो नाही निघून जात तिथे, कारण आता लगेच महेश येतो तिथे. उद्याच्या भागात त्यांनी दाखवलंय, प्रोमो मस्त आहे. महेश येतो आणि अवनीला म्हणतो, इथे नाही राहायचं, चल निघ इथून, निघ. आता अवनीला तो गेटच्या बाहेर फेकतो, तेव्हा राजा अवनीला सावरतो आणि त्या महेशला धमकी देतो, माझी बायको आहे ती, हात लावायचा नाही तिला, नाहीतर. अवनीचं नशीब पुन्हा अवनीला राजाच्याच घरी घेऊन आलंय. पण बाई प्रेक्षकांनो, यांचं बाथरूम फार घाण दाखवलं बरं का त्यांनी काल. असो, तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, माझ्या आवाजात ऐकायला आवडला का, रिव्ह्यू कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सची मी आतुरतेने वाट बघत असते मंडळी. आणि प्लीज हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा की. मंडळी, जसा राजाच्या घराला बाईचा आशीर्वाद हवा, तसा मला तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद हवा. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी स्वतःची. आजचा एपिसोड आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टेक केअर मंडळी, धन्यवाद.